नमस्कार मित्रांनो, निवडणुकीचे वारे वाहत होते त्यामुळे आपण बराच दिवस काही भाष्य केलं नव्हतं. आता फक्त 2 चरणातलं लोकसभा मतदान बाकी आहे. म्हणजे 114 जागा यांमधलं निवडणूक बाकी आहे. 57 जागा 6व्या चरणामध्ये किंवा 6व्या फेजमध्ये आहेत. 57 जागा 7व्या फेजमध्ये आहेत. अजून एकदा 25 मे रोजी निवडणूक होणार आहे आणि ही शेवटची संधी 1 जून रोजी मोदी सरकारची संपणार आहे. आकडेवारी बघितली तर आता फक्त उत्तरेकडची राज्य जिथे मोदी सरकारला काहीतरी आशा आहे, मोठी अपेक्षा आहे, अशी राज्य किंवा अशा जागा शिल्लक आहेत. त्यावर आपण एक नजर टाकूया. म्हणजे मी शेवटची संधी मोदी सरकारला असं का म्हणतोय ते आपल्या लक्षात येईल. आता ही 6वी फेरी आहे ती 25 मेला होणार आहे. त्यामध्ये बिहारमधले 8, हरियाणामधले 10, झारखंडमधले 4, ओरिसामधले 6, उत्तर प्रदेशमधल्या 14, वेस्ट बंगालमधल्या 8, दिल्लीतल्या 7 इतक्या जागांच्या निवडणुका, 57 जागांच्या निवडणुका आहेत. म्हणजे दिल्ली ही परीक्षेची वेळ आहे. उत्तर प्रदेशमध्ये 14च्या 14 जागा मिळतील अशी भाजपची अपेक्षा आहे. ओरिसा, झारखंड आणि हरियाणामध्ये त्यांना हातपाय मारावे लागणार आहेत. बिहारमध्ये जरा परिस्थिती बरी आहे. अशा परिस्थितीत 6वी फेरी संपल्यानंतर 7वी आणि अंतिम फेरी ही 1 जूनला असणार आहे. 1 जूनचं चित्र काय आहे तर बिहारमधल्या 8 जागा, झारखंडमधल्या 3 जागा, ओरिसामधल्या 6 जागा, यूपी उत्तर प्रदेशमधल्या 13 जागा, वेस्ट बंगाल पश्चिम बंगालमधल्या 9 जागा, हिमाचल प्रदेशमधल्या 4 जागा आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे पंजाबमधल्या 13 जागा. आता या पंजाबमधल्या 13 जागा, यूपीमधल्या 13 जागा आणि वेस्ट बंगालमधल्या 9 जागा यांचं काय होणार हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. बंगाल आणि पंजाब सध्या तरी भाजपसाठी हार्ड जमीन, कठीण जमीन आहे. दक्षिणेकडच्या राज्यात भाजपला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. केरळमध्ये, महाराष्ट्रामध्ये विरोध झालेला आहे. आता या सगळ्याचं परीक्षण गेले 15 दिवस प्रत्येक यूट्यूबर, विश्लेषक ज्याच्या त्याच्या आकलनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या अंदाजाप्रमाणे, पार्श्वभूमीप्रमाणे करत आहे. विश्लेषकांनी एखाद्या पक्षाची बाजू घेऊ नये किंवा त्याला टोकाचा विरोध करू नये असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे या संपूर्ण विश्लेषणापासून कोणाला किती जागा मिळतील, महाराष्ट्रातल्या जागांचं काय होईल, इंडिया आघाडीचं काय होईल, भाजपच्या विरोधाचं काय होईल, कुठल्या जागेवर नक्की कोण घेणार, ह्याचा जुगार खेळण्यात काहीच अर्थ नाही. हे केवळ अंदाज आहेत. सर्वेनाही फारसा अर्थ नसतो, कारण ते फक्त मुख्य रस्त्यावरून धावत असतात. एखाद्या पानटपरीवाल्याला, एखाद्या शिक्षकाला, एखाद्या भाजी खरेदी करणाऱ्याला विचारून असे मतदानाचे आकडे गोळा करता येत नाहीत. त्यामुळे तोही एक आकडा असतो. पोलिसांचे काही खबरे असतात, IB रिपोर्ट्स असतात, गुप्तचर यंत्रणा असतात. त्यांनाही फारसं यश येतं असं नाही. आणि मग सगळा आधार अगदी अनिल थत्तेपासून आणखी काही विश्लेषक किंवा ज्याला पिवळी पत्रकारिता म्हणतात त्यातले काही विद्वान माणसं हे सट्टा बाजारावर, जुगारावर आधारित अंदाज विचारायला लागतात. बरं, मतदान झाल्यानंतर निवडणूक निर्णय येईपर्यंत इतका काळ असतो, तर गरीब जनतेनी आणि नसती उठाठेव करणाऱ्या या सगळ्या राजकीय नेत्यांनी करायचं काय? मग ह्या सगळ्या व्हिडिओजना, अंदाजांना, विश्लेषकांना खूप मोठं भांडवल मिळत असतं, जो तो त्यामुळे आपले अंदाज व्यक्त करत असतो. आज आपण या अंदाजाच्या बाहेर जाऊन आजची परिस्थिती काय आहे आणि मोदी सरकारला शेवटची संधी काय आहे यावरच फक्त बोलणार आहोत.
झालेल्या मतदानात मोदी सरकारला त्यांनी स्वतःचं नाव पुढे केल्यामुळे, भाजपचं नाव मागे ठेवल्यामुळे, RSSला कमी भाव दिल्यामुळे कठीण परिस्थिती आलेली आहे. RSSचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने मागच्या निवडणुकीत उतरले होते त्या पद्धतीने तेवढ्या हिरिरीने तेव्हा उघडपणे या निवडणुकीत दिसले नाही. आता त्यांनी गुप्त मार्गाने काय केले, कोणाकोणाची घरं फोडलीत, किती जणांना कुरतडले हे सांगता येणार नाही. पण खरं सांगायचं तर RSSची जी जुनी जाणती माणसं आहेत त्यांना मोदी सरकारची नीती आवडले अशी नाही. विशेषतः मोदी सरकारचं आत्मकेंद्रित राजकारण, हुकुमशाहीकडे होणारी वाटचाल आणि सत्तेसाठी वाटेल ते, हे तीन जे शब्दप्रयोग आले, या तीन तत्वांच्या विरोधी RSSचे जुने जाणते, विश्व हिंदू परिषदेचे जुने जाणते कार्यकर्ते होते आहेत असं चित्र स्पष्टपणे ग्राउंड रिॲलिटी म्हणून दिसत होतं. आता असं पेरलं जातं की आता RSSची पक्षाला गरज नाही, RSSला फारसं महत्त्व दिलं जाणार नाही पुढील राजकारणात. त्याचं एकमेव कारण एवढंच असू शकतं की RSS या पुढच्या तत्वहीन राजकारणाला मोदी सरकारला पाठिंबा देईल असं नाही, NDA सरकारला पाठिंबा देईल असं नाही, त्यापेक्षा अलिप्त राहणं पसंत करेल. म्हणजे जे निवडणुकीच्या राजकारणात झालं, निवडणुकीच्या मतदानापर्यंतच्या दिवसाचं झालं, तेच निवडणूक निकालानंतर सुद्धा होईल. आणखीन थोडं स्पष्ट बोलायचं, भाजपला जर 400 पार आकडा करता आला नाही, जो खूप कठीण वाटतोय, तर मग भाजप 300 पर्यंत राहील किंवा भाजप त्याहीपेक्षा खाली येऊन त्यांची जी आघाडी आहे, NDA सरकार, त्यांचे जे मित्रपक्ष आहेत ते मिळून 310-320 पर्यंत मजल मारतील आणि सरकार बनवतील अशी एक शक्यता आहे. कायद्याच्या भाषेत बोलायचं तर स्पष्ट बहुमतासाठी 272 हा जादुई आकडा पार केलाच पाहिजे. यासाठी आघाड्यांना महत्त्व असतं. कोरिलेशन गव्हर्नमेंटमध्ये आघाडीचे मित्रपक्ष यांचे खासदार किती निवडून येतात यावरही भाजपचं संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. भाजप ज्या वल्गना करत होते की 400 पार सहज जातील, तेवढं सोपं रण राहिलेलं नाही. अनेक समाजवादी घटक पक्ष, इंडिया आघाडीचे पक्ष, आदिवासी संघटना, विशेषतः मुस्लिम संघटना यांनी भाजप विरोधी मतदान केलेलं आहे, प्रचार केला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये भाजपला वाटचाल कठीण असताना आता ही शेवटची संधी या शेवटच्या 2 फेजमध्येच उरलेली आहे. जर 300 पार भाजप स्वतःच्या जीवावर झालं तर भाजप जिंकलं असंच म्हणावं लागेल. कारण 300 पार जर भाजप झालं तर मित्रपक्षांच्या आणखीन 20 ते 30 जागा, असं करून 320 ते 350 पर्यंत भाजप सरकार व्यवस्थित स्थिर सरकार देऊ शकेल, काहीतरी निर्णय प्रक्रियेत चांगला निर्णय घेऊ शकेल. असं मजबूत सरकार असणं हे लोकशाहीला आवश्यक आहे. आपली परंपरा हंग पार्लमेंटची खरी तर नव्हती, पण मधल्या काही काळात आपण हंग पार्लमेंट काय असते ते बघितलेलं आहे. म्हणजे 200 ते 225 जागा दोन्ही मुख्य आघाड्यांना मिळाल्या आणि इतर मित्रपक्ष बघून जमतेम 272चा आकडा करता आला, तर पहिली संधी कोणाला द्यायची हा यक्ष प्रश्न राष्ट्रपतींसमोर उभा राहील आणि त्यावेळेला भाजपला झुकतं माप द्यावं लागेल यात शंका नाही. पण परिस्थिती खरंच बदलली. काही विद्वान सांगतात त्याप्रमाणे इंडिया आघाडी प्रचंड बहुमताने पुढे गेली. इंडिया आघाडीच जर 300च्या पलीकडे गेली तर राष्ट्रपतींचा नाईलाज होईल. कायद्याच्या भाषेत बोलायचं तर इंडिया आघाडीलाच पाचारण करावं लागेल. तिथे स्वेच्छा अधिकार नसेल, कारण एकाच आघाडीला जर 272 पेक्षा जास्त जागा झाल्या तर त्यांचं सरळ सरळ बहुमत होणार. दुसऱ्या आघाडीला तेवढ्या जागा नसणार. अपक्ष, निर्दलीय किंवा जे स्वतंत्र आहेत, जे दोन्ही आघाडीत नाहीत, असे जे काही पक्ष आहेत ते बांधावर उभे राहतील आणि अशा वेळी ज्यांच्या जागा जास्त होतात त्यांच्याकडे ते झुकतात. त्यासाठी अनेक आमिषं दाखवली जातात असं बोललं जातं. पण आमिषांव्यतिरिक्त
पदासाठी, सत्तेसाठी आणि स्थिर सरकार देण्यासाठी या गोड नावाखाली पुन्हा निवडणुका नकोत म्हणून हे जे घटक पक्ष असतात किंवा बांधावरचे पक्ष असतात, ज्यांनी सुरुवातीला कोणत्याच आघाडीत भाग घेतलेला नसतो, असे जे पक्ष असतात किंवा छोटे पक्ष असतात, त्यांना चांगले सुगीचे दिवस येतात. आणि अशा परिस्थितीत जर इंडिया आघाडीचं सरकार झालं तर भाजपला कमंडलू उचलून हिमालयात जावं लागेल, विशेषतः मोदींना जावं लागेल. तशी शक्यता खूप कमी आहे. शेवटी मोदी सरकारला मिळालेली 10 वर्ष, त्यांची प्रचार यंत्रणा, त्यांनी स्वतःवर घेतलेली जबाबदारी, या सगळ्याचा विचार करता मोदी सरकार 300 पर्यंत मजल मारू शकेल, मित्रपक्षांना मदतीला घेऊन तरी नक्की मारू शकेल, अशीच आजची स्थिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे शेवटच्या टप्प्यात जोर लावणं, जागोजागी सभा घेणं, मुळात उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब या उत्तर भारतातील लोकांना भाजपचं आकर्षण आहे. त्यांना गोंजारणं, तिथे जास्तीत जास्त संख्येने लोक जमवून रॅली तयार करणं, आपलं शक्ती प्रदर्शन दाखवणं आणि आत्तापर्यंत जे आलेले कटू अनुभव आहेत ते टाळणं मोदी सरकारला, मोदींना, अमित शहाना शक्य आहे. आणि तेही संधी नक्की सोडणार नाहीत. कदाचित पुढच्या 10 दिवसात RSSला सुद्धा आणखी वेगाने उतरवलं जाईल, कारण जेव्हा पायात खालची वाळू सरकते असं त्यांना जाणवेल तेव्हा भाजपला सुद्धा RSS शिवाय पर्याय नाही. आता पर्यायी नेतृत्वाचा विचार करावा लागतोय, केला जातोय, तशी चर्चा पेरली जाते. याचं मुख्य कारण मोदींचं सुद्धा वय झालंय, ते सुद्धा लवकरच 75 वर्षाचे पूर्ण होत आहेत. आणि त्या सापळ्यात जर मोदी सापडले, जे केजरीवाल म्हणतात त्याप्रमाणे अडवाणी वाजपेयींना तुम्ही निवृत्त केलं, आणखी काही मोठ्या लोकांना निवृत्त केलं, तर मग मोदीसुद्धा निवृत्त होतील. त्यावेळेला पक्षाची 2 नंबरची फळी तयार होणं गरजेचं आहे. म्हणजेच मोदी, अमित शहाना पर्याय निवडणं गरजेचं आहे. त्यामुळे जी प्रमुख नावं येत आहेत त्याच्यामध्ये योगी आहेत, गडकरी आहेत, राजनाथ सिंग आहेत आणि आणखी काही जण असतील. मोदींची उंची ते कदाचित गाठू शकणार नाहीत. मोदींचा जो भपका आहे, मोदींचं जे इव्हेंट मॅनेजमेंट आहे, ते कदाचित या लोकांकडे आत्ता नसेल. पण त्यामध्ये योगी स्वतःची हिंदू राष्ट्राची प्रतिमा तयार करू शकतात. त्यामुळे बहुसंख्येने असलेले हिंदू योगींच्या पाठीशी उभे राहू शकतात. म्हणून सुद्धा मोदींना ही शेवटची संधी आहे. स्पष्टच बोलायचं तर मोदींना आता पक्षांतर्गत वादांना, स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे. स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी मोदी किती अध्यात्मवादी योगी पुरुष असले तरी योगींच्या पुढे त्यांना टिकण्यासाठी आता त्यांना योगींची स्पर्धा करावी लागणार आहे. आणि ही स्पर्धा मोदींच्या मुळावर येऊ शकते. याचा दुसरा परिणाम, बुमरँग परिणाम म्हणून सुद्धा योगींना पुढच्या काही काळात प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागेल. त्यांना साईड ट्रॅक केलं जाईल, एका बाजूला फेकलं जाईल, दुर्लक्षित केलं जाईल, जसं नितीन गडकरींना करण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रचंड सहानुभूती नितीन गडकरी किंवा योगी यांच्या मागे उभी राहू शकते. या विषयाकडे सुद्धा कुणीतरी लक्ष दिलं पाहिजे. हंग पार्लमेंट येण्याची शक्यता कमी असली तरी आपण अराजकतेच्या दिशेने जाऊ नये अशी प्रत्येक मतदाराची, प्रत्येक भारतीयाची भावना आहे, इच्छा आहे. आणि त्यामुळेच त्यांनी, इच्छा नसूनही अनेक मतदारांनी यावेळेला भाजपला, मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे किंवा त्यांच्या आघाडीतल्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे. हे स्थिर सरकारसाठी केलेलं आहे. हंग पार्लमेंट नको म्हणून, वारंवार निवडणुका नकोत म्हणून, अस्थिर सरकार नको म्हणून आणि एक चांगलं सरकार, स्थिर सरकार चांगले निर्णय घेऊ शकतं म्हणून ते मतदान केलेलं आहे. मोदींच्या चेहऱ्यांकडे बघून ते मतदान झाले असं म्हणता येणार नाही.
मोदींचे विचार पटले, मोदी हेच विश्वगुरू आहेत म्हणून ते मतदान झालंय, अशा गैरसमजात भाजपचे कार्यकर्ते असतील तरीसुद्धा विश्लेषकांनी राहण्यात काही अर्थ नाही. मतदानात अनेक फॅक्टर विचारात घेतले जातात. मतदानाच्या दिवशी बटन दाबण्यापूर्वी मतदार अनेक गोष्टी विचार करतो. माझा उपयोगाचा खासदार कोणता, माझ्या हक्केला ओ देणारा खासदार कुठला, माझ्या जातीचा कुठला, माझ्या पक्षाचा कुठला, तो निवडून आला तर मंत्री होणार आहे का, मंत्री झाला तर आपली कामं करणार आहे का, तो मोदींना पाठिंबा देणार आहे की विरोध करणार आहे, मोदी सरकार बनवू शकतील का, मोदी नसतील तर पर्यायी भाजप सरकार बनवू शकेल का, भाजपची तत्व आपल्याला पटतायत का, आपण हिंदुत्ववादी राष्ट्राकडे झुकायचं का, असे अनेक प्रश्न येत असतात. आणि त्यामुळेच मोदींविरोधी मतदानसुद्धा झालेलं आहे. कधीही नव्हतं तेवढा मोदी विरोध यावेळेला प्रकर्षाने प्रचारात दिसलेला आहे. तो विरोध कडवा होता. मोदींनी मानसिक पातळी सोडली होती. मोदी काही वेळेला घसरले. मोदी अतृप्त आत्मे वगैरे काही गोष्टी महाराष्ट्रात येऊन बोलले, ते सुद्धा सर्वतः गैर होतं, चुकीचं होतं. त्यामुळे मोदींची मतं कमी झालीत. मुळातच 8 ते 15% सीमित असणारा अल्पसंख्याक, विशेषतः मुस्लिम गट, मुस्लिम मतदार हा मोदींच्या विरोधी एकवटला. त्याचं कारण वेगवेगळ्या नेत्यांनी जहरी प्रचार केला म्हणून, किंवा मुस्लिम संघटनांना एकत्र केलं म्हणून, किंवा हिंदुत्ववादी कडवा विचार पसरायला लागला म्हणून मुस्लिमांच्या मनात अस्थिरतेची भावना निर्माण झाली. मोदी सरकार आलं तर आपलं अस्तित्वच नष्ट होईल, कडक कायदे केले जातील, आपल्याला जे काही करायचं आहे ते करता येणार नाही, अशा भावड्या मुस्लिम समाजाने अतिरेकी विचार करणाऱ्या, राष्ट्रद्रोही विचार करणाऱ्या शक्तींचं ऐकलं आणि एक गठ्ठा मोदींच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे भाजप अडचणीत आलाय, हे विसरून चालणार नाही. आता उत्तर भारतामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. वेस्ट बंगालमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. हे जे मुस्लिम मतदार आहेत ते नक्की काय करणार आहेत, त्यांना मोदी सरकार किंवा भाजप पक्ष कार्यकर्ते कसे गोंजारतात यावर त्यांचं भविष्य अवलंबून राहणार आहे. पुढच्या लोकसभेत मोदी सरकार नसणार आहे. तिथे नवीन नेतृत्व असेल किंवा इंडिया आघाडीचं वेगळं नेतृत्व असेल. मोदी सरकारने अशाच चुका पुढच्या निवडणुकीपर्यंत चालू ठेवल्या तर मोदी सरकारची टक्केवारी कमी होणार आहे आणि इंडिया आघाडीचा आत्मविश्वास वाढणार आहे. या संपूर्ण रणधुमाळीमध्ये राजीव गांधी आणि प्रियांका गांधी यांनी केलेली भाषणं सर्व संकलित करून नीट ऐकली तर ते नेतृत्व सुधारते, लोक ते नेतृत्व सुद्धा स्वीकारतील अशी परिस्थिती निर्माण होते. नेतृत्व विस्कळीत आहेत, पक्ष विस्कळीत आहेत, आघाडी विस्कळीत आहे. त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले, परंतु मोदी विरोधी लाट ते तयार करू शकले, जनमानसात भावना तयार करू शकले, परिस्थितीचा ते योग्य फायदा उठवू शकले, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे मोदी सरकारला ही शेवटची संधी आहे. अब नहीं तर कब नहीं अशी परिस्थिती आज मोदी सरकारची आहे. आणि या भांबावलेल्या परिस्थितीतच मोदी काही बोलून जात आहेत. त्यामुळे पूर्वीसारखी मोदींची भाषणं ऐकली जात नाहीत. भाषणं चालू असताना लोक उठून जात आहेत. वाजपेयींचं भाषण अनेक पॉज असूनही आजही जसं तन्मयतेने ऐकलं जातं तसं मोदींचं भाषण ऐकलं जात नाही. त्याच्यातून काही नवीन मुद्दे मिळत नाहीत. जे मुद्दे मतदाराला अपेक्षित असतात त्या मुद्द्यांना स्पर्शसुद्धा केला जात नाही. महागाईवर बोललं जात नाही, रुपयाच्या घसरणीवर बोललं जात नाही, आर्थिक परिस्थितीवर बोललं जात नाही, परराष्ट्र नीतीवर बोललं जात नाही आणि नको त्या प्रश्नाला हात घातला जातो. स्थानिक नेतृत्वावर जहरी टीका केली जाते. त्यामुळे सहानुभूती असलेला मतदारसुद्धा मोदी सरकारपासून लांब जातोय. मोदी सरकार स्वतःच्या पायावर धोंडा उतरवून घेतोय. त्यामुळे 400 पारची वल्गना करणारा मोदी सरकारचा प्रचारक आता 300 कसे मिळतील या विवंचनेत आहे. 300 मिळाले तर मोदी सरकारची ही हार असेल.
350 पर्यंत मिळाले तर मोदी सरकार तरलं असं म्हणावं लागेल. कारण पुढच्या काळात त्यांना जे काही कठोर निर्णय घ्यायचे असतील, शेवटची संधी म्हणून राष्ट्रहितासाठी म्हणून काही निर्णय घ्यायचे असतील किंवा राजकीय नेते म्हणून काही निर्णय घ्यायचे असतील तर त्यांना निदान 350 खासदार हातात असणं आवश्यक आहे. म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्याची गरज आहे. विरोधकांची नेमकी तीच इच्छा आहे की मोदी सरकार जर बनत असेल तरी ते 300च्या आत राहावं आणि उरलेल्या ज्या 272 जागा आहेत त्या एकत्रितपणे विरोधकांच्या ताब्यात तरी निदान राहाव्यात. 272 नाही तर निदान 250 खासदारांचं बळ असेल तरी प्रखर विरोध करून राष्ट्रविरोधी काही धोरणं आणली गेली, संविधानाच्या संबंधात काही धोरणं राबवली गेली, धार्मिक तेढ निर्माण होणारी धोरणं राबवली गेली किंवा भांडवलशाही वृत्तीने अदानी अंबानींकरता काही धोरणं राबवली गेली तर त्याला प्रखर विरोध करता येईल अशी भावना विरोधी पक्षाची आहे. त्यामुळे सक्षम भारतीय लोकशाहीसाठी मोदी सरकार 300 ते 325 पर्यंत आणि उर्वरित इंडिया आघाडीकडे राहणं हे जास्त हिताचं आहे असं सामान्यपणे मानलं जातं. असंच होईल असं नाही, हंग पार्लमेंट येणारच नाही असंही नाही. आणि या सगळ्याचा विचार पुढच्या 2 चरणामध्ये म्हणजे 114 जागांमध्ये, 6व्या फेरीतल्या 57 जागांमध्ये, 7व्या फेरीतल्या 57 जागांमध्ये मोदींना करायचं आहे, मोदी सरकारला करायचं आहे, मोदी आणि अमित शहा यांना करायचं आहे, भाजपला करायचं आहे, RSS आणि विश्व हिंदू परिषदेला करायचं आहे. त्यामुळे पुढचं रण हे अधिक गरम असणार आहे. इकडे अरविंद केजरीवाल, काँग्रेस, राहुल गांधी परिवार हे सगळे इरेला पेटलेले आहेत. त्यांनाही शेवटची संधी आहे. त्यामुळे या शेवटच्या संधीचं सोनं कसं केलं जातं आहे आणि त्यातून भारतीय संविधान अधिक सक्षम कसं होईल, भारतीय लोकशाही अधिक मजबूत कशी होईल हेच आपण पाहूया. सदिच्छा देऊया. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.